नमस्कार, मी तन्मय टिल्लू आणि आपण पाहता एनडीटीव्ही मराठी। आता बातम्या पाहूयात सविस्तर। बातमी सध्या राड्याची आहे, कारण होय, मराठीच्या वादावरनं शिवसेना विरुद्ध मनसे आता थेट रस्त्यावरती लढाई रंगताना पाहायला मिळतेय। शिवसेनेचे नेते संजय निरुपमांनी रिक्षा टॅक्सी चालकांना मराठी सक्ती करण्याला विरोध दर्शवलाय आणि परप्रांतीय त्यासाठी रिक्षा चालकांच्या भेटीला दहिसरमध्ये दाखल झाले। मात्र इथे मनसैनिकांनी निरुपमांना जोरदार विरोध दर्शवलाय। इतकंच काय तर मनसैनिकांकडून संजय निरुपमांच्या गाडीवर दगडफेक करण्यात आली। दगडफेक करणाऱ्या मनसैनिकांची पोलिसांनी धरपकड करत चांगला चोप दिला। इतकंच नाही तर मनसैनिकांनी गाडीची हवा देखील काढली। कि बिल्कुल आप मराठी भाषा का आग्रह रखिए, मैं इस बात से सहमत हूं और होना चाहिए। लेकिन आपने जो ये आग्रह रखा है कि 1 मई के बाद आरटीओ वाले सबका टेस्ट लेंगे और टेस्ट में जो फेल होगा उसका हम परमिट रद्द कर देंगे, मैंने कहा ये थोड़ा सा भी गलत है। मैंने सिर्फ ये गुजारिश की है कि इसके ऊपर पुनर्विचार करिए। आने वाले हफ्ते में 28 तारीख को इस मुद्दे पे मीटिंग भी है। कल मंत्री जी ने क्या किया, मराठी भाषिक जो साहित्यिक लोग हैं, जो भाषा के जानकार हैं, उनको बुलाया और उनके माध्यम से प्लान किया है सरकार ने कि पूरे मुंबई में मराठी सिखाने के महाराष्ट्र सरकार के तरफ से 70 केंद्र खोले जाएंगे। हमारे ऑटो वाले ये उग्रसेन सिंह के सार ये जई है मराठी सीखे खातिर। आपको मराठी सीखे के पड़ी आवत है, इनको मराठी आती है अभी से ज्यादा। आणि यात सगळ्या प्रकरणासंदर्भात बोलण्यासाठी शिवसेनेच्या प्रवक्त्या शीतल म्हात्रे सध्या जोडल्या गेलेल्या आहेत। ताई नमस्कार, तुमचं स्वागत एनडीटीव्ही मराठीवरती। कसं बघता तुम्ही या सगळ्या वादाकडे? आणि आता मनसैनिक विरुद्ध शिवसेना असा वाद थेट रस्त्यावर रंगतोय। खरं तर माननीय परिवहन मंत्री प्रताप यांनी भूमिका अतिशय स्पष्ट केलेली आहे की महाराष्ट्रात राहणाऱ्या प्रत्येकाला व्यावहारिक मराठी तरी बोलता आली पाहिजे आणि यामध्ये चुकीचं असं काहीच नाहीये। हा ऑलरेडी जीआर होता, हा जीआर फक्त ते इम्प्लिमेंट करत आहेत। तर मला वाटतं कशा पद्धतीने करणार आहे, त्याच्यासाठी कशा पद्धतीने त्यांनी सर्व गोष्टी आखलेल्या आहेत, ह्या सगळ्या गोष्टी त्यांनी सांगितलेल्या आहेत। ते आमच्या पक्षाचे उपनेते देखील आहेत, त्यामुळे ह्या गोष्टी अतिशय क्लिअरली सर्व गोष्टी झालेल्या आहेत। आणि ज्या मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळालेला आहे त्या भाषेचा सन्मान आणि मान हा राखलाच गेला पाहिजे। आणि माझं तर म्हणणं की प्रत्येक राज्यात त्या त्या राज्यभाषेचा सन्मान हा राखला गेला पाहिजे। यामध्ये चुकीचं किंवा कुणाच्या पोटावर पाय देण्याचा वगैरे असा काही विषय नाहीये। तर मला वाटतं आमच्या पक्षाची भूमिका अतिशय स्पष्ट आहे, जी प्रताप सरनाईक साहेबांनी ही स्पष्ट केलेली आहे। पण मग निरुपम असा स्टँड का घेताना पाहायला मिळतात? निरुपम एक वेगळी भूमिका मांडताना पाहायला मिळतात, दुसरीकडे ते थेट रस्त्यावरती उतरलेत, समर्थनार्थ ते तिकडे पोहोचल्याचं पाहायला मिळतंय। 2 गट पडलेत शिवसेनेत। नाही, असं काही दिसत नाहीये, कारण निरुपमजी हे जे काही करत असतील ही पक्षाची भूमिका नक्कीच नाहीये। कारण पक्षाची भूमिका माननीय प्रताप सरनाईकजी यांनी स्पष्टपणे मांडलेली आहे आणि त्यांनी सर्व गोष्टी आपण कशा करणार आहोत या सांगितलेल्या आहेत। त्याच्यामुळे या गोष्टी ज्या काही चाललेल्या आहेत त्या पक्ष नेतृत्व नक्कीच बघतात आणि ह्याच्यावर योग्य ती भूमिका पक्ष नेतृत्व नक्की घेईल याची आम्हाला खात्री आहे। पण मग हे सगळं आंदोलन करताना आता तिथे प्रचंड राडा देखील रंगलेला पाहायला मिळतोय। निरुपमांनी पक्षाची आधी बोलणं केलं नव्हतं किंवा हा स्टँड ते कालपासून घेत आहेत, त्यांच्याशी कोणी बोलणं केलं नव्हतं, त्यांच्याशी काही संवाद साधला नव्हता पक्षाने की आपली भूमिका वेगळी आहे? म्हणजे आजचा जो विषय, आजचा जी त्यांनी काही हा कार्यक्रम ठेवलेला आहे याची ही पक्षाच्या बॅनरवर कुठेही नाहीये। त्याच्यामुळे पक्ष म्हणून या गोष्टी त्यांनी केलेल्या आहेत का की अचानक केलेल्या आहेत, याची जी काही सखोल जी काही चर्चा आहे किंवा त्याचं जे काही विश्लेषण आहे पक्ष नेतृत्व नक्कीच करतील। कारण आमच्यासाठी सुद्धा, आम्हाला सुद्धा ह्या गोष्टी माहिती नव्हत्या की अशा काही गोष्टी घडणार आहेत, आम्हालाही कल्पना नव्हती। मी स्वतः दहिसरमध्ये नगरसेविका म्हणून काम केलेलं आहे गेले 10 वर्ष, मलाही कल्पना नव्हती की असं काही घडणार आहे। तर मला वाटतं की पक्ष नेतृत्व याची दखल नक्की। शीतलताई, तुम्हाला थोडंसं थांबवतो। आपल्यासोबत मनसेचे नेते यशवंत किल्लेदार देखील जोडले गेलेले आहेत। यशवंतजी, तुमचंही स्वागत एनडीटीव्ही मराठीवरती। निरुपम थेट रस्त्यावरती मनसैनिकांसोबत भिडताना पाहायला मिळतात, आता रस्त्यावरची लढाई पाहायला मिळतीये। काय नेमका स्टँड आहे, काय भूमिका आहे? नाही, काय नेमकं झालंय मला नाही माहिती, मी सभागृहात होतो। काय झालंय? नाही, मुळात तिथे विषय तर सांगा मला। जो मुद्दा आहे मराठी अमराठी रिक्षा चालकांना मराठी आलंच पाहिजे, जी काही भूमिका घेतली गेलेली आहे त्या संदर्भात 2013 पासूनचा नियम आहे ना, आज थोडीच आहे। हे परिपत्रक 2013लाच निघालेलं आहे।
त्याची अंमलबजावणी जर सरकार करत असेल तर गैर काय आहे? जर शहर आमचं, राज्य आमचं, भाषा सुद्धा एक मराठीच चालणार ना, भाषा ही आमचीच आहे, तीच चालणार. आणि तुम्हाला इकडे यायचं आहे, येऊन राहताय, तुम्ही व्यवसाय करताय, पोटपाणी तुमचं इकडे भागवताय किंवा जे काय असेल, जे काय करताय तुम्ही इथे येऊन, तर तुम्हाला इकडच्या 4-2 दिवसासाठी तुम्ही काही इकडे सहलीला आलेले नाहीत ना, इथे राहून व्यवसाय करतात. अगदी. आणि अशातच शिवसेनेचे जे उद्या जर माझ्या कामानिमित्त, व्यवसायानिमित्त दुसऱ्या राज्यात पुढे स्थायिक झालो तर मला तिकडची भाषा शिकणं गरजेचंच आहे ना, आवश्यकच आहे. त्यात गैर काय आहे? आणि निरुपम हे जे काय राजकारण करतात हे तेव्हा माझं राजकारण असतं. या राजकारण यांना काही पडलेली नाही आहे कुठल्या. ज्या मातीने यांना मोठं केलं, ज्या मातीने यांना वाढवलं, त्याच्याबद्दल प्रेम आणि स्वाभिमान असायला नको. अगदी यशवंतजी, हीच भूमिका आहे ती शिवसेनेने मांडलेली होती. मात्र की व्यक्ती सुद्धा सांगते की मला मुंबईने घडवलं, मुंबईत मला स्वाभिमान नाही. जर मोठे मोठे एका दिग्गज सगळ्या सांगतात तर ह्या निरुपमला काय प्रॉब्लेम आहे? नको ते उलट सुलट काहीतरी बोलायचं आणि लोक ती भडकवायची, हे उद्योग कशाला करायचे? मग ऍक्शनला रिॲक्शन आली तर मग चुकलं काय? अगदी. यशवंतजी, आपल्यासोबत शिवसेनेच्या प्रवक्त्या शीतलताई म्हात्रे देखील आहेत. आणि मुळात निरुपम विरुद्ध मनसे असा हा वाद आता पेटताना पाहायला मिळतोय, कारण निरुपमांनी एक वेगळी भूमिका पक्षाशी हटकून घेतलेली पाहायला मिळतेय. शीतलताई, मुळात हाच मुद्दा आहे की एक भूमिका शिवसेनेची असताना निरुपम का वेगळी भूमिका घेऊन रस्त्यावरती उतरलेले पाहायला मिळतात? एक्झॅक्टली. मी तुम्हाला परत एकदा तेच सांगते की आमच्या पक्षाचे जे परिवहन मंत्री आहेत प्रतापजी सरनाईक यांनी भूमिका स्पष्टपणे मांडलेली आहे, विस्तृतपणे मांडलेली आहे, अनेक चॅनेलवर मांडलेली आहे, समाज माध्यमांवर मांडलेली आहे. आणि मला असं वाटतं की संजय निरुपम जर अशी काही भूमिका घेत असेल तर ही त्यांची पर्सनल भूमिका असेल, ही पक्षाची भूमिका नक्कीच नाहीये. त्याच्यामुळे मला वाटतं हे जर अशा पद्धतीने जर कोणी काही करत असेल तर पक्ष नेतृत्व याची दखल घेईल आणि त्यांच्यावर योग्य ती जी काही कारवाई करायची किंवा कार्यवाही करायची ती नक्कीच करतील. यशवंतजी, तुम्हाला हे सगळं राजकारण वाटतंय? कारण एकीकडे एक भूमिका मांडायची आणि दुसरीकडे एक नेता तिथे जातो आणि मनसे विरोधात आंदोलन करतो. निरुपम ह्यांची ही जुनी खोडसाळ वृत्ती पहिल्यापासून आहे. उत्तर भारतीय किंवा काय हे जे ह्यांचे मतदारसंघ बांधून ठेवलेले किंवा हे जे आहे ना, हे सांभाळण्यासाठी हे कुठल्याही थराला जाऊ शकतात. अरे तुम्ही संप काय करताय? महाराष्ट्रात राहून महाराष्ट्रात उद्योग करून तुम्ही संप करणार? तुम्ही एक अशी भाषा वापरा, असा स्टँड घ्या की आम्हाला थोडा अवधी द्या, आम्ही मराठी शिकू म्हणून. तुम्ही अरेरवीची भाषा, मुजोरीची भाषा कशाला? आणि मग उद्या जर तुम्ही मुजोरीची भाषा करायला लागलात तर तुमच्या नांग्या ठेचावेच लागणार ना. आणि हे निरुपम त्याला खतपाणी घालतायत. नक्कीच. यशवंतजी, धन्यवाद आपण दिलेल्या सगळ्या सविस्तर प्रतिक्रियेसाठी. आपल्यासोबत संदीप देशपांडे देखील जोडले गेलेले आहेत. संदीपजी, स्वागत तुमचं एनडीटीव्ही मराठीवर. निरुपम आता थेट पक्षाच्या विरोधात एक भूमिका मांडून थेट रस्त्यावरती उतरल्याचं पाहायला मिळत आहे. संदीपजी, माझा आवाज पोहोचतो तुमच्यापर्यंत? संदीपजी यांच्याशी आपला संपर्क होऊ शकत नाहीये, मात्र काही तांत्रिक कारणामुळे आपण पुन्हा एकदा त्यांना संपर्क साधण्याचा प्रयत्न करूयात. शीतलताई, बघा, निरुपमांनी जो स्टँड घेतलेला आहे त्यामुळे आता थेट हा सवाल, हा मेसेज जातोय का की शिवसेनेमध्ये 2 गट पडलेले आहेत, एक मराठी भाषिकांची बाजू घेतोय, एक अमराठी भाषिकांची बाजू घेतोय? नाही, असं काही 2 गट वगैरे पडलेले नाहीयेत. शिवसेनेची भूमिका एकच आहे आणि मला वाटतं हा निरुपमचं त्यांचं कदाचित हे स्वतःचं मत असू शकेल, हे पक्षाचं मत नक्कीच नाहीये. पक्षाची प्रवक्ता म्हणून मी हे अतिशय जबाबदारीने सांगते की ही पक्षाची भूमिका नाहीये. पक्षाची भूमिका ही माननीय प्रतापजी सरनाईक, आमचे परिवहन मंत्री, यांनी स्पष्टपणे मांडलेली आहे. त्याच्यामुळे हे जे काही निरुपमजी यांच्याकडून कृत्य घडलेलं आहे नक्की काय आहे याची माहिती नक्कीच घेऊन याबद्दल विस्तृतपणे आम्ही सांगू शकतो. माझाही त्यांच्याशी मी संपर्क करण्याचा प्रयत्न करते आहे, परंतु त्यांच्याशी माझा संपर्क झालेला नाहीये. झाल्यानंतर नक्कीच त्यांच्याशी बोलून हे नक्की काय घडलेलं आहे याच्याबद्दलची माहिती मी समोर आणू. नक्कीच. धन्यवाद शीतलताई, आपण सविस्तर प्रतिक्रिया दिली त्यासाठी एनडीटीव्ही मराठीला.